शेगावची आजची ट्रिप मी तुम्हाला फक्त 230 रुपयामध्ये घेऊन जाणार, ते पण मित्रांबरोबर. तर स्टेशनला आम्ही या छोट्याशा टार्झनमध्ये गेलो आणि अमरावतीवरून फक्त 75 रुपीज शेगावची जनरलची तिकीट काढली. ट्रेन 7ला निघणार होती म्हणून आम्ही बाहेरच टाइमपास करत बसलो आणि बरोबर 7ला ट्रेन निघाली. 9:30ला शेगाव स्टेशनला पोहोचताच आम्हाला शेगाव कचोरीची स्मेल आली आणि खूप जास्त भूक लागली होती. पण आजची रात्र मंदिराजवळ विश्वास भक्त निवास आहे, तिथे आम्ही थांबणार होतो, पण ते हाऊसफुल झालं होतं म्हणून आम्ही दुसऱ्या भक्त निवासकडे चालत गेलो. 2 ते 3 किलोमीटर चालून आम्हाला अजूनच जास्त भूक लागली होती आणि आम्ही आलो तो वीकेंडमध्ये आणि वीकेंडची गर्दी बघून आम्हाला पहिले राहायची व्यवस्था करायची होती म्हणून नीरजला बुकिंग सेक्शनमध्ये पाठवलं आणि आम्ही बाहेर वेट करत बसलो. इथे 60 रुपीजमध्ये एक बेड मिळतो आणि 20 रुपीजमध्ये एक गादी मिळते, पण गादी संपली होती त्याच्यामुळे आम्ही बेड बुक केला. मग आम्ही 10:30ला जेवण करायला गेलो आणि बघतो तर काय, इथे खूप जास्त गर्दी होती आणि गर्दी बघून आणखीन जास्त भूक वाढत गेली. आणि त्यात तिथे गरमी, पण तिथे कूलरची व्यवस्था होती म्हणून थोडं बरं वाटलं. पण अचानक लाईट गेली. 15-20 मिनिटानंतर लाईट आली आणि बरोबर 1 तासाने 11:30ला आम्ही जेवण करायला बसलो. जेवण आय थिंक संपलं होतं, त्याच्यामुळे फक्त मसाले भात मिळाला. इथे जेवण फ्री आहे त्याच्यामुळे जेवणाचा काही खर्च नाही आहे. जेवण झाल्याबरोबर आम्ही बुक केलेल्या बेडवरती गेलो कारण आम्ही खूप थकलो होतो आणि आम्हाला पसरायचं होतं. इथे पूर्ण कोविड जनरल वॉर्डची फिलिंग येत होती आणि झोप पण येत नव्हती, पण आम्हाला झोपा लागलं बिकॉज सकाळी लवकर उठून आम्ही जाणार आहे